महाडमध्ये निसर्गाचे तांडव. कांबळेतर्फ महाड गावात चक्रीवादळाचा तडाखा. 35 घरांची दाणादाण. अंजुमन दर्दमान शाळेला देखील मोठा फटका. मुंबई गोवा महामार्गावरील हॉटेल जय मल्हारचेही मोठे नुकसान. महाड तालुक्यात शनिवार दिनांक 9 मे रोजी दुपारी आलेल्या अवकाळी पावसासह भीषण चक्रीवादळाने तालुक्यातील गावांना चांगले झोडपून काढले आहे. तालुक्यातील कांबळेतर्फ महाड, पूर्वीचे नाव इसाने कांबळे, या गावाला निसर्गाच्या कोपाचा मोठा फटका बसला असून अवघ्या काही मिनिटात आलेल्या वादळाने ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. शनिवारी दुपारी 2 ते 2:30च्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले आणि सोसाट्याचा वारा सुटला. या चक्रीवादळाचा वेग इतका प्रचंड होता की पाहता पाहता घरांवरील पत्रे कागदासारखे हवेत उडाले. अनेक घरांच्या भिंतींना देखील तडे गेले असून घरातील संसार उघड्यावर पडला आहे. आम्ही जेवायला बसलो होतो आणि अचानक पत्रे उडून गेले. काय करावे हे सुचत नव्हते, अशी भीतीदायक आपबीती एका पीडित महिलेने व्यक्त केली. या नैसर्गिक आपत्तीत गावातील सुमारे 30 ते 35 घरांचे अक्षरशः तसेच पूर्ण नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने कांबळेतर्फ महाड, गावठण, भोईआळी, बौद्धवाडी या परिसरातील घरांना सर्वाधिक तडाखा बसला आहे. अनेक गरीब कुटुंबांच्या डोक्यावरचे छप्पर हिरावले गेल्याने त्यांच्या समोर आता पावसाळ्यात राहायचे कुठे असा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. तर मुंबई गोवा महामार्गावरील हॉटेल जय मल्हार हॉटेलचे देखील मोठे नुकसान झाले असे. हॉटेलवरील सर्व पत्रे पत्त्यासारखे उडून गेलेत. अंतर हॉटेलमधील साहित्य देखील पाण्याने पूर्णत्व भिजून गेले आहे. केवळ घरेच नव्हे तर सार्वजनिक मालमत्तेलाही या वादळाने सोडले आहे. गावातील अंजुमन दर्दमन स्कूलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शाळेचे पत्रे उडाल्याने वर्गामध्ये पाणी शिरले असून फर्निचर आणि शैक्षणिक साहित्याची मोठी हानी झाली आहे. वादळानंतर गावात भीतीचे वातावरण असून ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. भरपाई मिळवण्यासाठी तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. संकटाच्या या काळात प्रशासनाने तातडीने मदतकार्य राबवून बाधित कुटुंबांना आधार द्यावा अशी आर्तहाक कांबळेतर्फ महाडमधील नागरिक देत आहेत. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. वादळ वारा सुटलेला. आमचे कपडे बाहेर होते, ते आम्ही आणायला गेलो. आणल्याने आम्ही बोललो आता आपण जेवायला बसू. आम्ही जेवायला बसलेलो, तितक्यात अचानक मोठा वारा आला. म्हणून मी, माझे पप्पा, आम्ही दरवाजा लावायला जातो. माझी आई तिकडचा दरवाजा लावायला जात होती. तर तितक्यात जोरातच वारा आला आणि काय काय असं खडखड 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 वाजायला लागलं आणि अचानक आहे ना पूर्ण कौलच उडायला लागले. आमचे पप्पा म्हणले चला चला बाहेर पळा बाहेर पळा. म्हणून मी दरवाजा बाहेरचा ओढूनच घेतलेला. माझे पप्पा बोलते सोड तू, चल आपण जायचं पळायचं म्हणून. पण मी धरूनच ठेवले. आमचे पप्पा बोलले नको धरू तू, चल म्हणून. तसेच आम्ही तिघं पण सुटलो आणि एवढं बाहेरून पळत सुटलो. पण इतका बाहेर एक काचा पण दरवाजा उघडा नव्हता. आम्ही एवढं पुढं काय दिसत पण नव्हतं, तरी आम्ही धावत सुटलेलो. ह्या घरी बघतो ह्यांचा पण दरवाजा, मग माझ्या काकांच्या वरच्या घरी आम्ही गेलो. आम्ही त्यांचा दरवाजा ठोकायला लागलो. तेवढ्या थोड्या वेळाने माझ्या आईने दरवाजा उघडला. तेव्हा मी गेले घरात. मी रडायला लागले. माझी आई बोलली काय होतं, काय झालं, काय? तुम्ही म्हणले आपली सगळी कौलं उडून गेली. म्हणून मी असं सांगायला लागली. मी घाबरलेली. माझी आई बोलली इथे बस म्हणून, तू घाबरू नको, आपण बघू, करू खर्च, काहीतरी करू, अशी बोलायला लागली. आणि माझ्या आईने तेच बसून ठेवलं. आणि माझे आबा बोलतात राहू दे, तू कशाला रडतेस, कशाला एवढी काळजी करते. पण मला काय नाही, आम्ही आताच 1 महिना झाला आम्ही सगळं नीट करून घेतलेलं होतं. हो, आणि मी रडतच होते. आमचे आबा बोलतात नको रडू, तू कशाला काळजी करतेस, मी आहे ना, आपण उद्या सगळं नीट करून घेऊ म्हणून असे बोलायला लागले. मला त्याचं काय नाही वाटत, उडून गेलं ना, आम्ही नीट करून घेऊ. 2-2:30च्या सुमारात वारा वादळ आला, त्याच्यामुळे आमचे पत्रे उडून गेले. घरातली खूप नुकसानकी झाली आहे. फ्रीज वगैरे सगळं तुटले, वापस शेगडी वगैरे, भांडी सर्व खूप नुकसानी. वरची शेड उडून तिकडे डोंगरावर गेली. लहान मुलीला घेऊन मी बसले होते तिथे, त्यामुळे ह्याच्यामुळे वाचले. जरा आम्हाला प्रशासनाने मदत करावी.